नमस्कार मित्र हो. मी परत आलोय वर्ग 10वीच चॅप्टर ट्रिग्नोमेट्री. यामध्ये बरेच जण कन्फ्युज असतात की साइन थिटा काय आहे, कॉस थिटा काय आहे आणि याचं आयुष्यात पुढे काम काय आहे. तर याचं भरपूर काम आहे पुढे, फक्त आपल्याला फॉर्म्युलेच रटायचे नाहीये. तर या साइन कॉस थिटाच्या द्वारे समजा एखादं झाड आहे आणि या झाडाच्या बाजूने तुम्ही उभे आहात आणि या झाडाची उंची तुम्हाला मोजायची आहे. तर तुम्ही काय या झाडावर वरती चढून या झाडाची उंची मोजाल का? तर याची गरज नाही. तर काय, तर आपण ज्या ठिकाणी उभे आहे तर या झाडापासून तर इथपर्यंतचं अंतर आणि इथून जो काही अँगल या शेंड्यापर्यंत जाईल झाडाच्या, तो अँगल आपल्याला मेजर करायचा आहे. आणि हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं आहे. म्हणजे एक ट्रायंगल फॉर्म होऊन झाला आणि ह्या ट्रायंगल साठीच हे आपल्याला फॉर्म्युले बघावे लागतात. तर त्यासाठी पहा, हा जो थिटा आहे या थिटाच्या समोरची बाजू म्हणजेच याला आपण अपोजिट साइड असं म्हणतो. आणि त्यानंतर ही जी लागून आहे याला काय म्हणतो आपण, ऍडजसंट साइड असं म्हणतो. आणि ही जी आहे आपली कोण आहे, हायपोटेन्यूस आहे. तर साइन थिटा म्हणजे काय, तर साइन थिटा इक्वल टू काय होतं, अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. आणि त्यानंतर कॉस थिटा म्हणजे काय, तर कॉस थिटा म्हणजे होते ऍडजसंट अपॉन हायपोटेन्यूस. तर मग जेव्हाही आपण अँगल क्रिएट करतो, म्हणजे हा आपला वाय ऍक्सिस झाला, हा आपला एक्स ऍक्सिस झाला, जेव्हा आपण असा अँगल क्रिएट करतो तर हा अँगल जो एक्स ऍक्सिस सोबत असतो हा नेहमी साइन असतो. मग जो काही अँगल असेल हा 30 असू शकतो, 45, किती काही अँगल असेल, तो अँगल आपल्याला इथे लिहावा लागतो, साइन 30. आता हे 30 जे आहे ही म्हणजे थिटाची व्हॅल्यू आहे. मग आता हा जो अँगल आहे हा कोण असतो, तर हा कॉस असतो. तर मग हा किती राहील, तर मग यासाठी हा अँगल आणि हा अँगल केव्हा असेल, म्हणजे आपल्या जवळ एक फॉर्म्युला आहे, साइन थिटा इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. असं का बरं म्हटलंय ना, तर हा पूर्ण अँगल जो आहे हा 90 आहे, पूर्ण 90. आणि हा 90, आता थिटाची व्हॅल्यू इथे 30 आहे, थिटा इक्वल टू 30, म्हणजे हे साइन 30 जर असेल तर आपल्याला इथे कॉस 90 मायनस 30 जर केलं तर आपल्याला साइन 30 ची व्हॅल्यू जी आहे ही मिळते कॉस 60, म्हणजे हा आपला राहील कॉस 60. आणि ही व्हॅल्यू जी येईल तीच व्हॅल्यू ही राहील. तर बघा, तर या फॉर्म्युल्यावरून साइन थिटा इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस, या फॉर्म्युल्यावरून आपण या झाडाची उंची काढू शकतो. असंच कोणताही जर काय असेल, मोठा टॉवर वगैरे असेल तर त्या टॉवरची उंची सुद्धा आपण त्या टॉवरवर न चढता या फॉर्म्युलांचा वापर करून काढू शकतो. यासाठी आपल्याला बरेच फॉर्म्युले लर्न करावे लागेल, कारण लर्न करायची गरज नाही आहे, एका फॉर्म्युलावरूनच अनेक फॉर्म्युले बनतात. पण कसं आहे की आपण वर्ग 10वी मध्ये आहोत आणि हे सगळे अप्लिकेशन समजायला तुम्हाला बराच वेळ लागेल. तर काही फॉर्म्युले आहे मोजकेच, ते फॉर्म्युले तुम्हाला लर्न करावे लागेल आणि त्या फॉर्म्युल्याच्या बेसिसवर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागेल. तर मी प्रॅक्टिस सेट चालू करतो. तर हा प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये आपल्याला प्रॉब्लेम दिला, इफ साइन थिटा इक्वल्स टू 7/25 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा अँड टॅन थिटा. या प्रकारचे प्रॉब्लेम आपण वर्ग 9 मध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. वर्ग 9 मध्ये हे झालेले आहेत. परत आपल्या ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये सर्व प्रॉब्लेम या पद्धतीचेच आहेत. त्यामुळे यासाठी वेगळा काही फॉर्म्युलाची गरज नाही आहे, फक्त एकच फॉर्म्युला आपल्याला हवा आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. तर पहा, मी इथे लिहितो, बाय युझिंग साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. आणि आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे कोणती, तर साइन थिटा इक्वल टू 7/25. तर ही साइन थिटाच्या जागेवर व्हॅल्यू पुट करायची आहे, तर मी तर 7/25 लिहित आहे. याचा स्क्वेअर आहे, साइनचा स्क्वेअर, आपल्याला फक्त साइनची व्हॅल्यू दिलेली आहे. तर इथं 7/25 चा स्क्वेअर घेतला प्लस हा कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. त्यानंतर 7 चा स्क्वेअर होते 49 आणि 25 चा स्क्वेअर होतो 625 प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. ही व्हॅल्यू जी आहे ही इक्वल साइनच्या तिकडे नेल्यावर मायनस होते, तर कॉस स्क्वेअर थिटा ऍज इट इज इक्वल टू 1 ऍज इट इज, आणि ही टर्म इकडे नेली म्हणून मायनस
49 upon 625. तर 625 into 1 625 cos square theta equal to 625 minus 49 upon 625. तर पहा 625 minus 49, 5 मधून 9 जात नाही तर इथं हातचा एक घेतला, इथं 15, 15तून 9 गेले 6 राहिले, 1 मधून 4 जात नाही, इथं 5, इथं 11, 11तून 4 गेले 7 राहिले आणि इथे 5, 576. तर cos square theta equal to 576 upon 625. तर याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागते. तर cos theta इक्वल टू, जसं cos स्क्वेअरचा स्क्वेअर रूट cos theta झाला तसंच 576 आणि कोणतं 625 याचा स्क्वेअर रूट आपल्याला बघायचा आहे. तर cos theta इक्वल टू 576 कोणाचा स्क्वेअर आहे तर पहा 24 चा स्क्वेअर आहे का बघू आपण. 4 चूक 16, चला 1, 4 दुनी 8 1 9, इथं 0, 2 चूक 8, 2 दुनी 4, नंतर 6, 5, 576 म्हणजे 24. तर इथं 24 आणि 625 हा स्क्वेअर रूट आहे कोणाचा 25 चा. cos theta ची व्हॅल्यू जी आली आहे आपली 24.25 आली आहे. त्यानंतर आपल्याला tan theta ची व्हॅल्यू करायची आहे. तर एकदम सिंपल आहे. तर tan theta इक्वल टू आपल्याजवळ फॉर्म्युला आहे sin theta अपॉन cos theta. तर sin theta ची व्हॅल्यू जी आहे ही आपल्याला दिलेली आहे 7/25 आणि cos theta ची व्हॅल्यू आताच काढली आपण 24/25. 25 कॅन्सल. तर tan theta ची व्हॅल्यू आली आपल्याजवळ 7/25. तर अशा पद्धतीने आपण cos theta आणि tan theta ची व्हॅल्यू काढली आहे. आणखी समोर प्रॉब्लेम आहे. आणखी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेण्यासाठी नक्कीच या व्हिडिओला सबस्क्राईब करा, त्यानंतर लाईक करा, मित्रांना शेअर करा. नक्कीच मी पुढील व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करणारच. थँक्यू.